तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज संध्याकाळी पुण्यात दाखल होईल। संगमवाडीतून दोन्ही पालख्या शहरात प्रवेश करणार आहेत। रात्री 10 वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतील। आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेत तर संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर इथे मुक्कामी असणार आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आज या दोन्ही पालखींचं सुशांत प्रस्थान होत आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल होणार आहेत। त्याबद्दल अधिक काय सांगाल? नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे। काल आकुर्डीमध्ये या पालखीचा मुक्काम होता आणि मुक्काम करत आता पालखी पुढे मार्गस्थ होत आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने जे वारकरी भाविक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ते आता सध्या पालखी पिंपरीच्या खराळवाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे। अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व नागरिक असतील किंवा भाविक भक्त वारकरी हे न्हावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपल्याला हे सर्व वारकरी आहेत ते दिसत आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने वारकरी भाविक विठुरायाचा गजर करत पुढे मार्गस्थ होत आहे। आणि पिंपरीतील या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आता पालखीचा विसावा असणार आहे आणि त्यानंतरच पुढे पुन्हा दापोडीला 2 वाजेपर्यंत विसावा घेणार आहे आणि त्यानंतर पुणेकरांना जो आहे दोन्ही पालख्यांचा जो संगम आहे तो अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो आता ही पालखी या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो बैलजोडी देखील पुढे झुकण्यात आलेली आहे आणि त्या बैलजोडीच्या सहाय्याने हे पालखी या ठिकाणी पुढे मार्गस्थ होतीये। निश्चितच शांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।